हेवी मशिनरी आहेत आणि ते कुठेतरी चुकीच्या डिरेक्शनला ठेवल्या गेल्या असतील बरोबर. आणि मग नुकसान व्हायला लागलंय. तर मग बरोबर. सिम्प्टम्स काय असू शकतात? त्याचे सिम्प्टम्स असे आहेत, की आपण सपोज असा विचार करा, की एक हेवी मशीन आहे आणि ती जर सपोज नॉर्थ साइडला आली आहे, हं, ठीक आहे. तर नॉर्थ साइडला हेवी मशीन आल्यामुळे काय होतं, की जो वॉटर फ्लो आहे, हं. त्याला तो स्टॉप करतो. म्हणजे जो ओके. आपला फ्लो चालू आहे कंपनीचा, वर्किंगचा, हं. तो कुठेतरी थांबायला लागणार आहे. ओके. म्हणजे तुम्हाला ज्या नवीन अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत ऑर्डर थ्रू, हो, हो. क्लायंट थ्रू, हं. त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला डिफरंट दिसायला लागेल. जर ओके. तुमची नॉर्थला जर हेवी मशिनरी झाली. साऊथमध्ये वॉटर टँक आला. हां. बरोबर आहे. कारण मशीन जे आहे वॉटर टँक घेतलाय, म्हणजे हं, खालचा वॉटर टँक. हं. तर तो जर साऊथमध्ये आला, तर तुम्हाला डेफिनेटली ब्रँडवरती इम्पॅक्ट करतो. ओके, तुमचं ब्रँड हळू खाली जायला लागतं. ओके. लोकांमध्ये तुमच्या ब्रँडचं नाव खराब व्हायला लागतं. ओह! म्हणजे असे हे डिफरंट दिसायला लागतात. रॉ मटेरियल आहे. हं, रॉ मटेरियल जर तुमचा नॉर्थ ईस्ट साइडला किंवा ईस्ट साइडला ठेवला गेला, हं. तर तुमच्याकडून असे काही डिसिजन घेतले जाणार, की जे तुम्हाला लॉसेस करायला होतील. ओके. म्हणजे तुम्हाला असं वाटतं, की आता माझी ग्रोथ चालली आहे, मी आता एक्सपान्शन करायला पाहिजे आणि तुम्ही एक्सपान्शन करायला घेता आणि एक्सपान्शन ओह! नंतर तुम्हाला प्रॉब्लेम चालू व्हायला लागतात. म्हणजे ओके. तुम्हाला असं वाटतं, की जे मी डिसिजन घेणार आहे ना, ते खूप बेस्ट आणि बेस्ट जाणार आहे. हां, हां, हां. पण त्याच वेळेस ते डिसिजन चुकीचं होतं ओके. किंवा तुम्हाला प्रेशर खूप यायला लागतं वेगवेगळ्या गोष्टींचं. जर तुमच्या नॉर्थ ईस्टमध्ये हेवी मशिनरीज आल्या किंवा ओके. हेवी माल ठेवला गेलाय, रॉ हां. मटेरियल ठेवलं गेलंय, अशा प्रकारे.